हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 31 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा दिवस सरकारचा होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कान्हाने आणि सखीने तेजस्विनी आणि मनस्विनीला 4 दिवसांची मुदत दिली आहे की खरी तेजस्विनी कोण आहे हे सिद्ध करून दाखवायचं. आणि सखीने एक नवीन प्लॅन तयार केला आहे. ही 4ही दिवस सखी, मनस्विनी आणि तेजस्विनी या दोघींना 4 टास्क देणारे. मग त्यामध्ये प्रश्नही असू शकतात, इतर काही गोष्टी असू शकतात. आणि मग या 4 दिवसांपैकी जो सगळ्यात जास्त दिवस जिंकेल ती खरी तेजस्विनी असं सखीने ठरवलंय. आणि पहिल्या दिवशी सखीने असा काही प्रश्न विचारला ज्या प्रश्नाचं उत्तर सरकारने सुद्धा दिलंय. आणि सरकारने अजून एक पुरावा दिला ज्यामुळे पहिला दिवस हा सरकारने जिंकलाय. कमीत कमी पहिला दिवस तरी तीच खरी तेजस्विनी आहे असं सिद्ध झालंय. पण या पुराव्यामध्ये असं काहीतरी होतं जे पाहून खऱ्या तेजस्विनीचे डोळे मोठे झालेत आणि तिला सरकार विरुद्ध एक मोठा पुरावा सापडलाय. मग नेमकं घडलंय तरी काय आणि खरी तेजस्विनी या मनस्विनीची कशी जिरवणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा आणि सखी आपल्या रूममध्ये असतात. कान्हा हा सखीला म्हणतो, बेबी सरकार, आपण खरी तेजस्विनी कामत कोण आहे हे शोधण्यासाठी फक्त 4 दिवसांचा अवधी घेतलाय. 4 दिवसांची मुदत घेतलीये आणि या 4 दिवसांमधला आजचा पहिला दिवस तर संपत आलाय. पण आपण काहीच का केलं नाहीये? तुमचा काय प्लॅन आहे? तर सखी सांगते, कान्हा, या 4 दिवसामध्ये मी प्रत्येक दिवशी खरी तेजस्विनी आणि खोटी तेजस्विनी यांना एक एक प्रश्न विचारणार. आणि मी प्रश्नांची लिस्ट सुद्धा तयार केली आहे. आणि या प्रश्नांची उत्तरं फक्त माझ्या खऱ्या आईला, खऱ्या तेजस्विनी कामतलाच माहिती असतील. जे कुणी ह्या प्रश्नांची उत्तरं देईल ती खरी तेजस्विनी असेल हे सिद्ध होईल. कान्हाला सुद्धा ही कल्पना पटते. कान्हा विचारतो कोणते प्रश्न आहेत. सखी त्याला प्रश्नांची ही लिस्ट देते. कान्हा हे सगळे प्रश्न वाचतो आणि म्हणतो, बरोबर आहे, आता या प्रश्नांमुळे नक्कीच कळून येईल की खरी तेजस्विनी कामत कोण आहे. त्यामुळे सखी सुद्धा खुश होते. आणि थोड्या वेळानंतर घरामध्ये चक्क आरती झालेली असते. शुभम करोती म्हटलं गेलेलं असतं आणि कान्हा संपूर्ण घरामध्ये ही आरती देत असतो. घरातील सगळेजण तेथे असतात आणि सरकार सुद्धा तेथे येते. सरकार आणि तेजस्विनी एकमेकांकडे रागारागाने पाहतात. आणि मग गौतम म्हणतो, आज किती वर्षांनी या घरात आरती झालीये, शुभम करोती म्हटलं गेलंय. खरंच भारी वाटतंय. जेव्हा सखी लहान होती ना तेव्हा असं या घरात व्हायचं. सरकार खूप चिडलेली असते. आणि मग सरकार ही पुढे येते. तर कान्हा म्हणतो, सरकार, तुम्हाला माहीत नसेल कारण तुम्ही आल्यापासून तर या घरात कधी आरतीही झाली नाही आणि कधी शुभम करोती सुद्धा म्हटलं गेलं नाही. पण जेव्हा सखी लहान होती ना तेव्हा या घरात रोज आरती केली जायची, रोज शुभम करोती म्हटलं जायचं. आणि ही चांगली सवय सखीला तिच्या खऱ्या आईने तेजस्विनीने लावली होती. पण तुम्हाला तर हे माहिती नसेल ना. त्यामुळे सरकारची बोलतीच बंद होते. सरकार कान्हाकडे रागारागाने पाहते. कान्हाला असं वाटतं की मी तर सिक्सर मारलाय, आता सरकारकडे या प्रश्नाचं उत्तर नसेल. आणि कान्हा सरकारला ही आरती घ्यायला सांगतो. सरकार आरती घेते आणि कान्हाला चांगले डोळे वटारून दाखवते की कान्हा घाबरणार. आणि कान्हा खरंच घाबरतो. पण कान्हाला माहीत नसतं की त्याने ज्या बॉलवर सिक्सर मारलाय ना त्या बॉलचा कॅच सरकारच घेणार आहे. आणि सरकार सुद्धा खूप मोठी प्लेयर आहे. सरकार तेजस्विनी समोर येते आणि म्हणते, ताई, तुला आठवतंय का आपल्या बाबांनी आपल्याला रोज रात्री, रोज संध्याकाळी शुभम करोती म्हणण्याची सवय लावली होती. आपल्या घरात नेहमी आरती व्हायची, नेहमी आपण स्तोत्र म्हणायचो, शुभम करोती म्हणायचो, देवाची पारायणं करायचो. परंतु तुला हे बिलकुल आवडत नव्हतं. तुला या कशातच रस नव्हता. तुला देव, दान, धर्म हे काही आवडत नव्हतं आणि मी हेच सगळं करायची. सरकार ही आपल्यावरच सगळा प्लॅन उलटवतीये हे तेजस्विनीला समजतं. सखी या दोघींकडे पाहत असते. आणि मग तेजस्विनी सुद्धा नेहले पे देहला मारते आणि सरकारला प्रतिप्रश्न विचारते. मनस्विनी, तुला असं म्हणायचंय ना की मी मनस्विनी आहे आणि मला हे सगळं आवडत नव्हतं. मग मागील 12 वर्षांपासून तू या घरामध्ये हे सगळं का बंद केलं? तुला तर इतकी चांगली सवय होती, रोज शुभम करोती म्हणायची, आरती करायची, स्तोत्र म्हणायची. मग मागील 12 वर्षांपासून या घरात हे का काहीच झालेलं नाहीये? सगळं का बंद केलंस तू? चांगल्या सवयी सोडायच्या नसतात ना. सरकार खूप चिडते आणि म्हणते, ताई,
तुझं डोकं खराब झालंय का? तुला मी किती वेळेस सांगितलंय, राघव कामत गेल्यानंतर माझ्यावर या बिझनेसची जबाबदारी आली, म्हणून मी हे सगळं सोडून दिलं. मला माझं कुटुंब सांभाळायचं होतं, माझ्या मुलीला सांभाळायचं होतं, म्हणून मी या देवाधर्माच्या नादी नाही लागले. मी कर्म हीच पूजा असं विचार करून माझं काम केलं, कामाला स्वतःला समर्पित करून घेतलं. त्यामुळे मला आरती वगैरे हे सगळं काही करता आलं नाही. आणि सखी, कान्हा हे सगळे हे ऐकत असतात. तेजस्विनी आणि सरकार यांच्यामध्ये चांगली जुगलबंदी सुरू झालेली असते आणि सखी या दोघींना थांबून म्हणते, बस झाला तुमचा वाद. आता मी तुम्हाला दोघींना सुद्धा एक प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं जे कुणी उत्तर देईल आजच्या दिवसासाठी तीच खरी तेजस्विनी कामत असेल, तीच माझी खरी आई असेल. आणि त्या प्रश्नाचं उत्तर फक्त खऱ्या तेजस्विनी कामतलाच माहिती असणार आहे. सरकार आणि तेजस्विनी या दोघी सुद्धा सखीकडे आश्चर्याने पाहतात की आता सखी नेमका कोणता प्रश्न विचारणार आहे. आणि मग थोड्या वेळानंतर तेजस्विनी आणि सरकार एकमेकींसमोर उभे असतात आणि बाकीचे सगळे त्यांच्या आजूबाजूला उभे असतात. सखी या दोघींना सुद्धा एक एक पेपर देते आणि म्हणते, मी आता तुम्हाला जो प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या पेपरवर लिहायचं आहे आणि सांगायचं नाहीये, बोलायचं नाहीये, गुपचूप या पेपरवर लिहायचं आणि मला द्यायचं. आणि मग सखी या दोघींना सुद्धा आपला प्रश्न विचारते. हा असा प्रश्न असतो ज्याचं उत्तर कोणालाही माहीत नसतं. अगदी गौतम, परशुराम, मीनाक्षी, उर्मिला यांना सुद्धा माहीत नसतं. आणि सखी सरकार आणि तेजस्विनीला हा प्रश्न विचारते, जेव्हा मी लहान होते, अनेक वर्षांपूर्वी राघव कामत माझे बाबा यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं. त्यांची अवस्था खूप नाजूक होती, इतकी नाजूक की ते जगतील की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मग त्यांची ही अवस्था का झाली होती, असं काय झालं होतं की त्यांच्या जीवावर बेतलं होतं, याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. आणि हा प्रश्न ऐकताच तेजस्विनी ही लगेचच या प्रश्नाचं उत्तर पेपरवर लिहित असते. पण सरकार मात्र डोक्याला पेन लावते आणि या प्रश्नाचं उत्तर काय असेल असं आठवण्याचा प्रयत्न करते. तिची ॲक्टिंग अशी असते की मला तर या प्रश्नाचं उत्तर माहीतच नाहीये. आजूबाजूची सगळी माणसं हे पाहत असतात की तेजस्विनी तर लगेचच प्रश्नाचं उत्तर लिहितीये, परंतु सरकार काहीच लिहित नाहीये. सरकार काहीतरी विचार करतीये. आणि मग सखी सरकारला विचारते, काय झालं सरकार, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती नाहीये का? की मग या बिझनेसला सांभाळता सांभाळता तुम्ही सगळा भूतकाळच विसरून गेला आहात? सरकार खूप चिडते आणि कान्हा म्हणतो, काय बेबी सरकार, आता हे सिद्ध झालंय की पहा खरी तेजस्विनी कामत कोण आहे. तेजस्विनीने लगेचच या प्रश्नाचं उत्तर लिहिलं आणि सरकार विचार करत बसल्यात, कारण त्यांना प्रश्नाचं उत्तर माहीतच नाहीये ना. माहीत तरी कसं असेल, त्यांना काहीच माहिती नाहीये, कारण त्या खऱ्या तेजस्विनी कामत नाहीये. सरकारला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, कान्हा थोडा वेळ थांब, आत्ताच तुला कळेल की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. असं म्हणून सरकार सुद्धा या पेपरवर काहीतरी लिहिते आणि त्यानंतर सखी या दोघींकडून हे पेपर घेऊन टाकते. तेव्हा गौतम विचारतो, सखी दादा इतका जास्त सिरियस होता, जीवन आणि मृत्यूच्या मध्ये होता, पण आम्हाला तर याबद्दल काहीच माहीत नाहीये. हे सगळं कधी घडलं? सखी सांगते, काका तू आणि परशुराम काका तुमच्या फॅमिलीबरोबर बाहेर फिरायला गेला होता तेव्हा हे सगळं घडलं होतं. याचा अर्थ जेव्हा कधी या घरात काहीतरी घडतं तेव्हा परशुराम आणि गौतम कायम बाहेर फिरायला जायचे. मग जेव्हा मनस्विनी सरकार आली होती तेव्हा सुद्धा हे बाहेर फिरायलाच गेले होते. जेव्हा राघवच्या जीवावर बेतलं होतं तेव्हा सुद्धा हे बाहेर फिरायलाच गेले होते. याचा अर्थ राघव काम करायचा आणि हे दोघे भाऊ आपल्या फॅमिलीबरोबर मस्त मजा मारायचे, फिरायला जायचे. सखी सांगते, जेव्हा तुम्ही फिरायला गेला होता तेव्हा बाबांनी कडू दुधी प्यायली होती आणि या कडू दुधीच्या रसामुळे त्यांना खूप त्रास झाला होता आणि त्यांची अवस्था बिकट झाली होती. डॉक्टरसुद्धा घाबरले होते की आता राघव साहेबांचं काय होईल. आणि ही तेव्हाचीच गोष्ट आहे. त्यानंतर सखी सगळ्यात आधी तेजस्विनीची चिठ्ठी उघडते आणि या चिठ्ठीमध्ये कडू दुधी असं लिहिलेलं असतं. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सखीला सुद्धा खूप आनंद होतो आणि सखीचा विश्वास बसतो की हीच माझी खरी तेजस्विनी आई आहे, हीच खरी तेजस्विनी कामत आहे. आणि सरकार, अरे यार मी तर चुकीचंच उत्तर दिलं असं नाटकं करू लागते, डोक्याला हात लावते. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की सरकारने काही बरोबर उत्तर दिलेलं नाहीये. आणि मग कान्हा म्हणतो, पहा पहा सरकारचे हावभाव पहा, याच्यावरून कळून येत आहे की सरकारने काहीतरी चुकीचं उत्तर लिहिलंय. सरकारला हे माहीत असणं शक्यच नाहीये.
सरकार कानाकडे रागारागाने पाहते आणि मग सखी सरकारची चिठ्ठी सुद्धा उघडून पाहते. सरकारची बारीक नजर असते आणि ही चिठ्ठी उघडतात सखीला जबर धक्काच बसतो. कारण सरकारने सुद्धा कडू दुधी असंच उत्तर लिहिलेलं असतं. त्यामुळे सखीचा विश्वासच बसत नाही. सरकार आणि तेजस्विनी या दोघी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर बरोबर कसं देऊ शकतात. कारण हे सगळं झालं तेव्हा फक्त तेजस्विनीच तेथे होती. सरकार असण्याचं आणि तिला माहीत असण्याचं काहीच कारण नाहीये. मग दोघींना सुद्धा या प्रश्नाचं उत्तर कसं माहितीये हाच प्रश्न सखीला पडतो. कान्हा विचारतो, काय झालं बेबी सरकार? आणि मग सखी सगळ्यांना ही चिठ्ठी दाखवते आणि सरकारने सुद्धा कडू दुधी असंच उत्तर लिहिलंय. हे पाहून परशुराम, मीनाक्षी, कान्हा, गौतम सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. सरकार मात्र खूप टेन्शनमध्ये असते, कॉन्फिडन्समध्ये असते आणि सगळ्यांकडे पाहते. सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. तेजस्विनी विचारते, मनस्विनी तुला या प्रश्नाचं उत्तर कसं माहीत? तुला हे कसं माहीत असू शकतं? तू नक्कीच काहीतरी घोटाळा केलाय, तू काहीतरी प्लॅन केलाय म्हणून तुला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. तर सरकार चिडून म्हणते, ताई मी खरी तेजस्विनी कामत आहे ना, म्हणून मला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. तू मला या प्रश्नाचं उत्तर दे की तुला या प्रश्नाचं उत्तर कसं माहीत. आणि थांब, मी आणखीन एक पुरावा आणते ज्यामुळे हे सिद्ध होईल की मीच खरी तेजस्विनी कामत आहे. कारण तो पुरावा खऱ्या तेजस्विनी कामतला सोडून दुसऱ्या कोणाकडेही असू शकत नाही. आत्ता येते मी, असं म्हणून सरकार आपल्या रूममध्ये निघून जाते आणि सगळेजण टेन्शनमध्ये येतात की सरकार आता कोणता पुरावा आणणार आहे, सरकार स्वतःला खरी तेजस्विनी कामत कशी सिद्ध करणार आहे ते. गौतम सखीला समजावून सांगतो, सखी बेटा त्या सरकारवर विश्वास ठेवू नको. ती एक नंबरची खोटाडी आहे. ती तुझी खरी आई नाहीये. ती तुला फसवण्याचा प्रयत्न करतीये. परंतु सखी मात्र पुन्हा एकदा कन्फ्यूज झालेली असते आणि म्हणते, काका पण या दोघींनी सुद्धा प्रश्नाचं उत्तर सारखंच दिलंय ना, मग मी तिच्यावर विश्वास कसा नाही ठेवायचा. हे ऐकून तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो. एकतर आधीच सरकारला या प्रश्नाचं उत्तर कसं माहीत हाच प्रश्न तिला पडलेला असतो आणि सखीचा अजूनही माझ्यावर विश्वास नाहीये हे ऐकून तिला वाईट वाटतं. कान्हा सुद्धा टेन्शनमध्ये असतो की सरकारने या प्रश्नाचं उत्तर अचूक कसं दिलं. आणि तेवढ्यात सरकार तिच्या रूममधून परत येते. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात की सरकार आता कोणता पुरावा दाखवणार आहे. आणि सरकार सखीला चक्क राघव कामत जेव्हा या कडू दुधीमुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता तेव्हाचं हॉस्पिटलचं बिल दाखवते. आणि हे बिल पाहून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. सरकार सांगते, पाहिलं कसं की हे त्या सिटी हॉस्पिटलचं बिल आहे जेव्हा राघव त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. आणि हे बिल फक्त खऱ्या राघव कामतच्या बायकोकडेच असू शकतं, खऱ्या तेजस्विनी कामतकडेच असू शकतं. आणि हे सिद्ध होतंय की मीच खरी तेजस्विनी कामत आहे. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्काच बसतो. सखी, कान्हा, परशुराम, मीनाक्षी, तेजस्विनी, गौतम कोणाचाच विश्वास बसत नाही की सरकारकडे हे बिल कोठून आलं. आणि मग सरकार ही चक्क तेजस्विनीला प्रश्न विचारते, बोल ताई तू खरी तेजस्विनी आहेस असं सांगतेस ना, मग हे बिल तुझ्याकडे का नाहीये, हे बिल माझ्याकडे का आहे. तेजस्विनी गप्प बसते आणि प्रश्नाचं उत्तर देत नाही. तिला आठवतं आज सकाळी मी जसं डायनिंग टेबलवर सरकारला प्रश्न विचारला होता ना, सरकारने त्याचाच बदला घेतलाय, मला प्रतिप्रश्न विचारलाय. पण तेजस्विनीला हे सांगता का येत नाही. अगं बाई, मागील 12 वर्षांपासून तू मला काल कोठडीमध्ये कोंडून ठेवलं होतं. तू माझं एवढं मोठं घर, माझी मुलगी, माझ्या नवऱ्याचा बिझनेस एवढं सगळं हडप केलंय. मग हे बिल तुझ्याकडे असणं साहजिकच आहे ना. पण तेजस्विनीची बोलती बंद असते. त्यामुळे सखीला सुद्धा वाटतं की सरकारच माझी खरी आई आहे. आणि जेव्हापासून तेजस्विनी आली आहे तेव्हापासून कान्हाचा रोल सुद्धा खूप कमी झाला आहे. कान्हाकडे बोलायला काहीच नसतं, डायलॉगसुद्धा नसतात, तो गप्पच उभा राहतो. आणि मग सखी खूप दुःखी होते. तेजस्विनी सखीला समजवण्याचा प्रयत्न करते, सखी बाळा तिच्यावर विश्वास ठेवू नको. ही एक नंबरची खोटारडी आहे. ती तुला फसवतीये. यामागे तिचाच नक्की काहीतरी डाव आहे. तिला या प्रश्नाचं उत्तर कसं माहीत मला ते कळत नाहीये, पण तिने नक्कीच काहीतरी प्लॅन बनवलाय. सखी रडत रडत म्हणते, मला काहीच कळत नाहीये, कोण माझी खरी आई आहे. तुम्ही दोघींनी प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंय, पण सरकारकडे हे बिल आहे आणि यावरून हेच सिद्ध होतं की सरकारच माझी खरी आई आहे. असं म्हणून सखी चक्क सरकारचा हात हातात घेते. पण सरकारला मात्र हे आवडत नाही. या सखीने कशाला माझा हात पकडलाय अशा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव असतात. परंतु सखीसमोर ती नाटक करते आणि सखी सरकारला म्हणते, सरकार
आज तुम्ही हे बिल सगळ्यांना दाखवलं, यावरून हेच सिद्ध होतं की तुम्हीच खरी तेजस्विनी कामत आहात आणि आजचा दिवस तरी तुम्हीच माझी खरी आई आहात हे सिद्ध झालंय. तेजस्विनीला जबर धक्काच बसतो. सखीने चक्क सरकारला आपली खरी आई मानलं हे तिला बिलकुल आवडत नाही. कान्हाला सुद्धा वाईट वाटतं, गौतम सुद्धा दुःखी होतो. सखीने सरकारचा हात हातात घेतलेला असतो आणि सखी ही सरकारच्या चेहऱ्याकडेच पाहत असते. प्रेक्षकांना दिसतं, आपल्याला दिसतं की सरकारला खूप राग आलेला आहे की सखीने तिचा हात हातात घेतला आहे. एखाद्या घाणेरड्या व्यक्तीने, अस्वच्छ व्यक्तीने आपला हात हातात घेतला तर आपण कसं एक्सप्रेशन देतो, हावभाव देतो, तसे सरकारचे हावभाव असतात. तिला किळस वाटत असते की या सखीने मला कशाला स्पर्श केलाय, माझा हात कशाला हातात घेतलाय. पण सखीला मात्र हे दिसत नाही आणि सरकार कशी बशी खोटी खोटी स्माईल चेहऱ्यावर आणते. तेजस्विनी मात्र खूप दुःखी असते आणि सखी ही सरकारला म्हणते, सरकार कमीत कमी आजचा दिवस तरी तुम्हीच माझी खरी आई आहात, तेजस्विनी कामत आहात हे सिद्ध झालंय. पुढील 4 दिवस मी तुम्हाला असेच प्रश्न विचारणार, असेच टास्क देणार आणि जो सगळ्यात जास्त वेळेस हे सिद्ध करेल की तीच खरी तेजस्विनी कामत आहे, तीच माझी खरी आई असेल. असं म्हणून सखी तेथून निघून जाते. मग एक एक करून परशुराम, मीनाक्षी, गौतम हे सगळे सुद्धा तेथून जाऊ लागतात. कान्हा सुद्धा तेथून जात असतो तर सरकार कान्हाला थांबवते आणि कान्हाला जाब विचारते. आत्ता तुला कळलं असेल की खरी तेजस्विनी कामत कोण आहे. ते तर तुला माहीतच आहे, पण तुला असं वाटत होतं तू खूप मोठा तीर मारलाय, परंतु या सरकारचं सत्य शोधून काढणे ना कोणालाही जमणार नाही, एवढं लक्षात ठेव. तू ते काय शुभम करोतीबद्दल सांगत होता की रोज तू म्हणतोस ना, आणि मला सुद्धा शुभम करोतीमधील एक लाईन खूप आवडते, या घरधनीला कायम सुखी ठेव. आणि आता तुला कळलंच असेल की या घरची खरी घरधनी कोण आहे ते. कान्हाकडे बोलायला काहीच नसतं आणि कान्हा तोंड वाकडं करून तेथून निघून जातो. तेजस्विनी तेथेच थांबलेली असते आणि सरकार ही तेजस्विनीला म्हणते, तुझ्या मनात एकच प्रश्न असेल ना की मला या प्रश्नाचं उत्तर कसं कळलं. तू ना सस्पेन्समध्येच राहा, मी तुला काय या प्रश्नाचं उत्तर देणार नाहीये का मला हे सगळं कसं कळलं. पण एक लक्षात ठेव, आज तर फक्त मी पहिला दिवस जिंकलीये, अजून 3 दिवस बाकी आहेत आणि उरलेले 3ही दिवस मीच जिंकणार आहे आणि मीच खरी तेजस्विनी कामत आहे हे मी सिद्ध करून दाखवणार. कारण मी सरकार आहे, सरकार. आजपर्यंत भले भले माझ्यासमोर टिकू नाही शकले, मग तू कोण आहे, तेजस्विनी कामत कुठली. असं तेजस्विनीला हिणवून सरकार तिला डोळे दाखवते आणि तेथून निघून जाते. बिचाऱ्या तेजस्विनीला खूप वाईट वाटतं. ती जागेवरच बसते. तिचा विश्वासच बसत नाही की या सरकारला, मनस्विनीला या कडू दुधीबद्दल कसं कळलं, तिला कसं माहिती आहे, हाच विचार ती करत असते. पण या प्रश्नाचं उत्तर तेजस्विनीकडे नसतं. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप वेदनादायक आहे. म्हणजे 12 वर्षानंतर बिचाऱ्या तेजस्विनीचा वनवास संपलाय, पण अजूनही तिला सरकारच्या कट कारस्थानांना तोंड द्यावं लागतंय. मी सखीची खरी आई आहे, मी खरी तेजस्विनी कामत आहे हे तिला सिद्ध करता येत नाहीये आणि हे सगळं सखीमुळेच होतंय. नाहीतर कोणत्याही डोळस व्यक्तीला समोरासमोर हे कळून येईल की हीच खरी तेजस्विनी कामत आहे, परंतु सखीने मात्र डोळ्यावर पट्टी बांधून घेतलीये आणि ती फक्त दुर्लक्ष करतीये असंच वाटतं. तेजस्विनी खूप दुःखी असते आणि सरकारने दिलेलं जे बिल असतं, राघव कामाच्या हॉस्पिटलचं बिल, जेव्हा कडू दुधीचा रस पिल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं, हे बिल ती पाहते. पण हे बिल पाहताच तेजस्विनीच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो. एवढा वेळ जी तेजस्विनी खूप कन्फ्यूज होती, खूप दुःखी होती की सरकारला हे सत्य कसं कळलं, ती तेजस्विनी अचानक खुश होते. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. मग या बिलमध्ये तेजस्विनीने असं काहीतरी पाहिलंय जे पाहून तिच्यामध्ये कॉन्फिडन्स आलाय, आत्मविश्वास आलाय की आता मी सिद्ध करून दाखवणार की खरी तेजस्विनी मी आहे आणि सरकार ही मनस्विनी आहे. मग या बिलमध्ये असं नेमकं तिला काय दिसलंय हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आजचा पहिला दिवस तर सरकार जिंकली, परंतु दिवस संपता संपता तेजस्विनीच्या हाती असं काहीतरी लागलंय ज्यामुळे ती सरकारची चांगली जिरवणार आहे. मग तिच्या हाती नेमकं काय लागलंय हे तर आपल्या पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे.
कारण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन इंटरेस्टिंग असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की चॅलेंजचा दुसरा दिवस उजाडणार आणि सरकार फुल कॉन्फिडन्समध्ये असेल. ती तेजस्विनीला भेटणार आणि म्हणणार, कालचा दिवस तर मी जिंकले, पण आजचा दिवस सुद्धा मीच जिंकणार, प्रत्येक दिवस मीच जिंकणार आणि खरी तेजस्विनी मीच आहे हे मी सिद्ध करून दाखवणार. तेव्हा खरी तेजस्विनी ही मनात काहीतरी विचार करेल. मनस्विनी, तुला असं वाटतंय की कालचा दिवस तू जिंकली, पण कालचा दिवस तू नाही जिंकलीये, मी जिंकलीये आणि आज ते मी सिद्ध करून दाखवणार. हे सगळं ती मनात बोलणार. सरकार विचारेल, काय विचार करतेयस? तर तेजस्विनी तिला उत्तर देईल, मी हाच विचार करतेय की आज जेव्हा मी हे सिद्ध करेल की मी खरी तेजस्विनी आहे आणि तू मनस्विनी आहे, त्यानंतर तुझं काय होईल? आणि तेजस्विनीचा हा कॉन्फिडन्स पाहून सरकारला जबर धक्का बसणार. काल रात्री जी तेजस्विनी मुळूमुळू करत रडत बसली होती, अचानक तिच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स कुठून आला? ती इतक्या आत्मविश्वासाने कशी काय बोलतीये की खरी तेजस्विनी मी आहे हे मी आजच सिद्ध करणार? हाच प्रश्न सरकारला पडेल. आणि हा सगळा कॉन्फिडन्स त्या हॉस्पिटलच्या बिलमुळेच आलाय. सरकारने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय असं वाटतंय. मग आता तेजस्विनीला नेमकं काय सापडलंय हे सुद्धा आपल्या उद्याच्या एपिसोडमध्येच कळणार आहे. आणि इकडे सरकार आणि तेजस्विनी या दोघींमध्ये वाकयुद्ध सुरू असेल. कोण खरी तेजस्विनी हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असतील आणि इकडे आपल्या सखी आणि कान्हाचा मात्र रोमांस सुरू असेल. हे दोघेही बाथरूममध्ये असणार आणि दोघे सुद्धा चिंब भिजलेले असतील. दोघांचे हात एकमेकांच्या हातात असतील आणि दोघे एकमेकांच्या खूप जवळ येणार. आजपर्यंत आपण कान्हा आणि सखीचा रोमांस काही पाहिलेला नाहीये. सखीने तर कान्हाला आय लव्ह यू म्हटलंय, पण कान्हा मात्र तिला अजून आय लव्ह यू म्हटलेला नाहीये. परंतु या सीनमध्ये कान्हा आणि सखी एकमेकांच्या खूप जवळ येणार आहे. मग या दोघांमधील अंतर हे कायमचं मिटणार का? हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येणार का? हे सुद्धा आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळणार आहे. तर फ्रेंड्स, खरंच लपंडाव ही मालिका दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालली आहे. जेव्हा खरी तेजस्विनी घरी आली होती, कान्हाने तिला सगळ्यांसमोर आणलं होतं, तेव्हा असं आपलं वाटलं की आता मनस्विनीचे सरकारचे दिवस भरलेत, आता तिला घराबाहेर जावं लागणार. कान्हाने तर तिला चक्क घराबाहेर एक जागा सुद्धा शोधून ठेवायला सांगितली होती जेथे ती भीक मागेल. परंतु लवकर हार मानणार ती सरकार कसली? सरकार शेवटच्या श्वासापर्यंत लढतीये आणि मीच खरी तेजस्विनी कामत आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. पण कान्हाला आणि सखीला अजून हे कळलं नाहीये की जर आपण या दोघींची ब्लड टेस्ट केली तरी सुद्धा कळून येईल की खरी तेजस्विनी कामत कोण आहे. कारण तेजस्विनी आणि सखीचं रक्त एक आहे, एकच ब्लड ग्रुप आहे आणि सरकारचा ब्लड ग्रुप वेगळा आहे. हे सुद्धा आपलं मागे एकदा कळलं होतं, परंतु अजून हे कोणाच्याही लक्षात नाहीये आणि त्यामुळेच हा प्रश्न उत्तराचा खेळ सुरू आहे. त्यात राघव कामतची डायरी या सरकारच्या हाती लागली आहे. त्यामुळे सरकारला राघव कामतचे सगळे सिक्रेट्स कळलेत, जे फक्त तेजस्विनी आणि सखीलाच माहिती आहे. त्यामुळे ही प्रश्न उत्तरांचा खेळ खेळून सुद्धा काहीच फायदा नाहीये, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.